तर नमस्कार भावांनो, सर्व माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. बरं का, आज लय महत्त्वाचं बोलायचं होतं की बाबांनो, इथं लय विचारवंत आहे, इथं लय सगळे इतिहासकार आहे, इथं लय अभ्यासक लोक आहे. परंतु अजूनपर्यंत कोणाला माहीत नसेल या भारतभूमीचे दोन तुकडे होण्याचं कारण काय. तर या भारतभूमीचे दोन तुकडे होण्याचं सरळ कारण तुम्हाला सांगतो मी. गांधी बापूचं हिंदू धर्मावर असलेलं प्रेम, या हिंदू धर्माच्या प्रेमापोटी या भारतभूमीचे दोन तुकडे झाले. बरोबर. तर तुम्हाला सांगतो, गांधी बापू खूप मोठे, खूप महान नेते होते, खूप मोठे महान विचारवंत होते, खूप मोठे समाजसुधारक होते, महापुरुष होते, मान्य. ओके. परंतु गांधी बापूंना त्यांच्या धर्मावर, हिंदू धर्मावर असलेलं प्रेम ते कमी करू शकले नाहीत. ते सांगायचे. त्यांनी आयुष्यभर हिंदू मुस्लिम एकतेचा नारा दिला, परंतु गांधी बापू हे विसरले, या भारतभूमीत, या हिंदुस्थानात इतर धर्मसुद्धा राहतात. यहुदी, ख्रिश्चन, शीख, पार्शियन, बौद्ध, इतर धर्म बी राहतात. ते कुठेतरी विसरले. त्यांनी फक्त हिंदू मुस्लिम एकतेचाच नारा दिला. आता ठीक आहे, आपल्यासारखा सर्वसामान्य म्हणला, भाई मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी आमका आहे, मी तमका आहे, तर हरकत नाही. परंतु गांधी बापूसारखा महान व्यक्ती त्यावेळेस जर हिंदू मुस्लिम करत असेल तर त्याचं कारण खूप मोठं होऊ शकतं. त्याचे पडसाद खूप मोठे उमटतात. आणि झालं असं की ठीक आहे, गांधी बापू मंदिरात वाचायचे, रघुपती राघव राजा राम, ईश्वर आला तेरो नाम, ते मंदिरात वाचायचे. परंतु त्यांचं कधीच त्याच्या धर्मावर असलेलं प्रेम कमी झालं नाही. आणि ह्याच गोष्टी, काही बारीक सारीक गोष्टी त्या मोहम्मद जिनानं त्यांच्या डिझर्व केल्या. त्यांच्या लक्षात आलं की गांधी बापू हा हिंदूचाच नेता आहे, त्याला हिंदू धर्म लय प्रिय आहे. कारण गांधी बापू आयुष्यभर म्हणत राहिले, हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू मुस्लिम भाई भाई. कदाचित गांधी बापूनं एकदा हिंमत केली असती, ते एकदा म्हणले असते की बाबा मला कुठलाही धर्म प्रिय नाही, मला कुठलाही धर्माचं काय हाव नाही, मी हिंदू नाही, मी मुस्लिम नाही, मी ख्रिश्चन नाही, मला कुठलाही म्हणजे काय, मला काही घेणदेण नाही, मी प्रत्येकाला मानव याप्रमाणेच बघतो, माणुसकीच हा माझा धर्म आहे, असं जर गांधी बापू म्हणले असते तर 1001% या भारतभूमीचे दोन तुकडे होऊच शकले नसते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मोहम्मद जिनाने त्यांच्या डिझर्व केल्या. कारण मोहम्मद जिना बी काय लहान व्यक्ती होते का, ते पण त्यांच्याच विचारांचे होते ना. मग त्यांना या सगळ्या गोष्टी समजत होत्या. आणि ज्या वेळेस बघा, लक्षात घ्या गांधी बापूचं किती धर्मावर प्रेम होतं. मग आता ज्यावेळेस गांधी बापू हयात होते त्यावेळेस त्यांनी म्हणजे बोलायचे, ते त्यांनी लिहून बी ठेवलं होतं असं वाटते. ते म्हणत होते की मी मेल्यानंतर माझे अंतिम संस्कार हे हिंदू रीतिरिवाजाप्रमाणेच करावे, माझं शरीर पुरू नका, माझं शरीर जाळा. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे की त्या व्यक्तीला, आता एवढा मोठा, लक्षात घ्या, एवढा मोठा व्यक्ती ज्याच्यावर पूर्ण भारताची कमान होती, तर तो व्यक्ती जर धर्मप्रिय होता, मग का नाही होणार. तर गांधी बापू म्हणायचे की भाई मी मेल्यानंतर सुद्धा माझे अंतिम संस्कार हे हिंदू पद्धतीनेच करा. म्हणजे त्यावेळेसही त्यांचं हिंदू धर्मावरचं प्रेम कमी झालं नाही. ते स्वतःला हे करू शकले नाही का मी हिंदू आहे, हा त्यांचा अभिमान कुठं थांबू शकले नाही. तसं झालं कारण असं की हळूहळू जिनानं आणि आपल्या ह्या भारतभूमीचे दोन तुकडे झाले भाई मोहम्मद जिनांच्या हातानं. परंतु ज्यावेळेस महात्मा गांधीचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर मोहम्मद जिना त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना लिहितात की महात्मा गांधी, आता मी नाही तर मोहम्मद जिन्ना डायरेक्ट लिहितात. लक्षात घ्या काय लिहितात बघा, की महात्मा गांधी हे खूप मोठे हिंदू नेते होते, त्यांना भावपूर्ण आदरांजली. मग लक्षात ठेवा, आता गांधी बापू किती मोठे धार्मिक होते, त्यांना किती धर्मप्रिय होता. आणि याच गोष्टीमुळं या भारतभूमीचे दोन तुकडे झाले. आलं लक्षात. आणि आज प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय आहे आणि या धर्मापुढं त्याला माणसावर प्रेम राहिलेलं नाही. प्रत्येक धर्माचे ठेकेदार, प्रत्येक धर्मांध व्यक्ती आज आपल्या या भारतभूमीचा तिरंगा काढून त्या ठिकाणी आपल्या धर्माची पताका लावायचा प्रयत्न करत आहे.
पण लक्षात ठेवा, ही भारतभूमी, हा भारत देश, हा हिंदुस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीवर चालतो, त्यांच्या संविधानावर चालतो, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी रक्त या भारतभूमीवर सांडलं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त, बिस्मिल्ला यांसारख्या 1.5 लाख महान क्रांतिकारकांच्या रक्ताचा सडा शिंपून ही भारतभूमी उभी राहिलेली, हा भारतभूमीचा तिरंगा उभा राहिलेला आहे. आणि उद्या जर तुमच्यासारखे धर्मांध महामूर्ख लोक या भारतभूमीचा तिरंगा काढून, कोणी धर्माचे ठेकेदार त्या भारतभूमीचा आपला सर्वात प्राणहून प्रिय तिरंगा काढून त्या ठिकाणी तुम्ही जर तुमच्या धर्माची पताका लावायचा प्रयत्न जर केला, तर लक्षात ठेवा, मी एक भारतीय नागरिक म्हणून एका हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेईल आणि एका हातात छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार घेईन आणि काळजामध्ये भगतसिंगांचे विचार घेऊन सगळ्या धर्माच्या विरोधात जाणार. एकतर पहिली गोळी मी खाणार किंवा पहिली गोळी तुम्हाला मारणार, परंतु धर्माच्या आधारावर ह्या देशाचे तुकडे होऊ देणार नाही. आणि खरं सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. आणि जर असंच जर राहिलं तुमचं धर्मावरचं सगळ्याचं प्रेम, तर एक दिवस असा येईल, जेवढे धर्म आहे भावांनो, सत्य बोलतोय, जेवढे धर्म आहे तेवढ्या धर्माच्या हिशोबानं या भारतभूमीचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. तर आज सर्वांना विनंती आहे बाबांनो, धार्मिक प्रिय असण्यापेक्षा आपण माणूस म्हणून पैदा झालो आहे, माणूस म्हणून जन्माला आलो आहे, महापुरुषांचे विचार घेऊन आपण पुढं जगावं, प्रत्येकाला प्रेम द्यावं आणि एक माणूस म्हणून जगावं, ना की हिंदू, ना की मुस्लिम, ना की ख्रिश्चन. अरे काय नाही, त्या धर्म कोण काय. आणि तुमचं जर धर्मावर असंच प्रेम राहिलं बाबांनो, तर लक्षात ठेवा, ते दिवस दूर नाही राहिले. या भारतभूमीचे कित्येक तुकडे होतील सांगता येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.